आता लक्ष द्या पुढे. मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण, फाईल सेव्ह कशी करतो बघितली होती ना. आता पण आपण तीन टाईपच्या फाईल सेव्ह केल्यात बघा. एक कोणती फाईल सेव्ह केली होती, पेंट ब्रशची, दुसरे नोटपॅड आणि तिसरे वर्डपॅडचे. अशा तीन अलग अलग फाईल सेव्ह केलेत, बरोबर. आता आपण काय करायचं आहे की जी सेव्ह केलेली फाईल आहे ना, समजा ती फाईल दुसऱ्या दिवशी आपण ओपन केली, समजा ना आज सेव्ह केलेली फाईल आपण दुसऱ्या दिवशी ओपन केली, मग त्याच्यामध्ये आपण काय काय अलग अलग बदल करणार. मग ते तयार बदल जे आपण करणार ते कसे सेव्ह करायचे कळतंय. मग आपण सध्या कोणती फाईल ओपन करू, डेस्कटॉपवरती बघा पेंट नावाची फाईल ओपन करायची. कोणती, पेंट ब्रशची फाईल ओपन करायची. कोणती फाईल, जी डेस्कटॉपवरती सेव्ह केलेली आहे आणि तिचं नाव काय दिलं आहे, ABC, बरोबर. ती फाईल ओपन करू. कशी ओपन करणार, आता कोणती फाईल ओपन करायची, पेंटची. मग सर्वप्रथम काय ओपन करणार, पेंट ब्रश. नंतर कुठे येणार, फाईल ओपन, बरं. कुठे सेव्ह केली आपण फाईल, ते डेस्कटॉपवरती ना. मग सर्वप्रथम कुठे क्लिक करणार, डेस्कटॉपवरती. काय नाव दिलं फाईलला, ABC. कशी शोधणार, एका फाईलवरती क्लिक करायचं आणि काय टाईप करणार, ए टाईप करणार, आली ABC नावाची फाईल. आणि सध्या काय केलं आपण, तिला ओपन. समजतं एवढं. म्हणजे जी आपण काल फाईल सेव्ह केली होती, बरोबर ना, फाईलला नाव काय दिलं होतं, ABC नावाचं दिलं होतं ना फाईल. ती फाईल सेव्ह केली होती. त्या फाईलमध्ये काय काय लिहिलं होतं की फक्त एक सर्कल तयार केलं होतं. काय काय होतं त्या फाईलमध्ये, फक्त एक सर्कल तयार केलं होतं, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच फाईलमध्ये अजून नवीन काहीतरी ड्रॉइंग करायचे. समजा एक वर्तुळ काढलं होतं ना, आता आपण अजून एक सर्कल तयार काढलो समजा, बरं. सध्या जेव्हा मी फाईल ओपन केली त्यावेळी काय होतं, त्याच्यामध्ये एकच सर्कल होतं. आता याच्यामध्ये दुसरा एक सर्कल ड्रॉ केला आहे. आता हे जे नवीन तयार केलेले सर्कल आपल्याला ह्या फाईलमध्ये सेव्ह करायचं आहे. कोणत्या, ABC नावाच्या फाईलमध्ये सेव्ह करायचं आहे. मग ते कसं सेव्ह करणार, त्यासाठी कुठे जायचं, एकदा फाईलमध्ये जायचं आणि कुठे क्लिक करणार, सेव्ह वरती क्लिक करायचं. फाईलमध्ये जाऊन कुठे क्लिक करणार, सेव्ह वरती क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. पण आता जेव्हा आपण सेव्ह वरती क्लिक करणार त्यावेळी तो फाईलला नाव वगैरे विचारणार का, काय नाव द्यायचं आहे, ती फाईल कुठे सेव्ह करायची असं विचारणार का, नाही विचारणार. का नाही विचारणार, कारण आपण पहिलीच फाईलला नाव देऊन सेव्ह केली आहे, बरोबर. आपण सध्या ओपन कोणती फाईल केली आहे, ABC नावाची ना. मग आता आपण जे पण काही सेव्ह करणार ते सर्व कोणत्या फाईलमध्ये सेव्ह होणार, ABC नावाच्या फाईलमध्ये सेव्ह होणार. बघा कसं सेव्ह करणार, फाईलमध्ये जाऊन कुठे येणार, एकदा सेव्ह वरती क्लिक करायचं. फाईलमध्ये जाऊन कुठे क्लिक करणार, सेव्ह, बरोबर आहे. आता त्यांनी विचारलं का की फाईलला काय नाव द्यायचं आहे, नाही विचारलं, कारण आपण फाईल सेव्ह केलेली आहे. मग आपल्याला बघायचे आता हे जो आपण दुसरा जो सर्कल काढला तो सर्कल ABC नावाच्या फाईलमध्ये सेव्ह झाला की नाही झाला, ते कसे बघणार. याला क्लोज केलं समजा पहिलं, बरोबर ना, ABC नावाची फाईल क्लोज केली. आता पुन्हा ती ABC नावाची फाईल ओपन करा. कुठे सेव्ह केली फाईल, ती पेंटची फाईल. मग काय ओपन करणार, प्रथम पेंट ब्रश, नंतर कुठे येणार, फाईल ओपन, बरोबर आहे. ती फाईल सेव्ह कुठे केली आपण, डेस्कटॉपवरती. मग प्रथम डेस्कटॉपवरती जायचं आहे, नंतर कुठे येणार, ABC नावा फाईलला. मग एकाला सिलेक्ट करून ए टाईप करायचं आहे, दाखवतो ABC नावाची फाईल. आणि काय करणार, इथून आपण ओपन. बघा जरा झालं दुसरं सर्कल पण सेव्ह. कळालं कसं फाईलमध्ये सेव्ह करायचे, समजतं एवढं. आता आपण जी फाईल ओपन केली त्या फाईलमध्ये किती सर्कल आहेत, 2 सर्कल आहेत. किती सर्कल आहेत, 2 सर्कल आहेत ना, 2 वर्तुळ काढलेले आहेत. समजा आता मी पुन्हा अजून एक नवीन सर्कल ड्रॉ केलं किंवा नवीन एखादा रेक्टँगल ड्रॉ काढला इथे. त्या रेक्टँगलमध्ये काय केलं, कलर फिल केला एखादा, बरोबर आहे, केला कलर फिल. आता कलर फिल केल्यानंतर काय करायचं आहे, ही फाईल सेव्ह करायची आपल्याला. कशी सेव्ह करणार, फाईल सेव्ह, बरोबर ना. मग आता जेव्हा आपण सेव्ह वरती क्लिक करणार त्यावेळी नाव विचारणार का, तो नाही विचारणार, बरोबर ना. सध्या कुठे क्लिक केलं आपण, सेव्ह वरती क्लिक केलं, बरोबर. इथून आता काय केलं मी, क्लोज केलं. मग आता जेव्हा आपण ही फाईल पुन्हा ओपन करणार त्यावेळी किती असणार, 2 सर्कल मिळणार आपल्याला, आणखीन एक रेक्टँगल मिळणार. बघा तो दुसरा रेक्टँगल पण सेव्ह झालाय का, बरोबर. पेंट ओपन केलं, कुठून जाणार, फाईल ओपन, डेस्कटॉप होते ना ABC नावाची फाईल ओपन. कळालं एवढ्यापर्यंत, समजतंय. आता पुढचे बघा काय बघू आपण. आता मी जी फाईल ओपन केली त्या फाईलमध्ये काय 2 सर्कल ड्रॉ केलेले आहेत, आणखीन एक
रेक्टँगल असे 3 ऑब्जेक्ट सेव्ह आहेत. समजतंय. पण आता मी समजा याच्यामध्ये काय बदल करतो म्हणजे कोणता केला, तर समजा यातला एखादा पोर्शन सिलेक्ट केला, डिलीट केला एवढा पोर्शन, बरोबर आहे. नवीन सर्कल समजा ड्रॉ केलं, त्याच्यामध्ये एखादा कलर फिल केला, बरोबर ना. आणि आता जर का फाईलवरती सेव्हवरती क्लिक केलं तर काय होणार, तर आपण दुसऱ्या वेळी फाईल ओपन केली तर आपल्याला कोणती फाईल मिळणार, सध्या जे आपल्याला दिसते समोर तीच फाईल मिळणार, बरोबर ना. सध्या आपल्याला काय काय दिसते समोर, 2 अर्धे सर्कल, आणखीन एक रेक्टँगल, आणखीन एक सर्कल. कधी मिळणार असे, जर का आपण सेव्हवरती क्लिक केलं तर, बरोबर आहे. सेव्ह करतो याचा अर्थ काय, की जे आपल्याला सध्या समोर दिसतंय तेवढा पोर्शन काय होतो, सेव्ह होणार. पण समजा आपण सेव्ह नाही केला, बरोबर, डायरेक्टली काय केलं, इथून क्लोज करायला गेलो, तर क्लोज करताना कॉम्प्युटर विचारणार की सेव्ह करायचं आहे की नाही करायचं आहे. बघा इथून क्लोजवरती क्लिक केलं, काय विचारतो कॉम्प्युटर, डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस. याचा अर्थ काय, जर का येस सेव्हवरती क्लिक केलं तर काय होणार, आता आपली जी फाईल समोर दिसते ना ती फाईल सेव्ह होणार. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण समजा फाईल ओपन करायला गेलो तर आपल्याला काय काय मिळणार, 2 अर्धे सर्कल, एक सर्कल, आणखीन एक रेक्टँगल मिळणार. पण समजा मी डोंट सेव्हवरती क्लिक केलं, समजतं ना, आपण कुठे क्लिक केली, डोंट सेव्हवरती क्लिक केली तर काय होणार, आपण जेव्हा फाईल ओपन केली तेव्हा त्यामध्ये काय काय होतं, म्हणजे शेवटी फाईल जी सेव्ह केली होती त्यामध्ये काय होते, 2 सर्कल होते, आणखीन हा एक रेक्टँगल होता. तिसरा सर्कल होता का, नाही. मग जर का डोंट सेव्हवरती क्लिक केलं तर काय होणार, आपली जी फाईल होती ना पहिली, 2 सर्कल, आणखीन एक रेक्टँगल, तेवढी फाईल आपल्याला पुन्हा मिळणार. कळालं कुठून केलं, सध्या मी कॅन्सल केलं. बघा कुठून जातो, डायरेक्टली इथे क्लोजवरती क्लिक केलं समजा, तो कॉम्प्युटर पहिले विचारतो की सेव्ह करायचे आहेत का. इथून सेव्ह केलं तर कुठे सेव्ह होणार ती फाईल, ABC नावाच्या फाईलमध्ये सेव्ह होणार. पण डोंट सेव्ह केलं तर काय होणार, आपली जी ओरिजिनल फाईल होती ना सेव्ह केलेली तेवढे आपल्याला मिळणार. बघा सध्या डोंट सेव्ह केलं, पुन्हा ती फाईल ओपन करून कसे बघणार, पेंट, हा ना, इथून ओपन केले तर चालेल. बघा कळालं डोंट सेव्हचा अर्थ काय केला आपण. पण समजा आता आपण फाईल ओपन केले आणि याच्यामध्ये किती सर्कल होते, 2 सर्कल होते, बरोबर आहे. समजा मी हा सर्कल एखादा डिलीट केला, बरोबर ना, हा सर्कल डिलीट केला, आणि जर का आता आपण सेव्हवरती क्लिक केलं तर काय मिळणार आपल्या पुढच्या वेळी, 2 सर्कल मिळणार का, नाही. तर एक सर्कल आणखीन एक रेक्टँगल. कळालं कसं फाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत, कळालं सेव्ह ऑप्शन कसा यूज करतो. अशी आपण एखादी वर्डपॅडची फाईल बघू, कोणती आहे वर्डपॅडची फाईल, जी डी ड्राईव्हमध्ये संदीप नाव आहे ना, संदीप नाव दिलं फाईलला, ती फाईल ओपन करू. कोणती, डी ड्राईव्हमध्ये संदीप नावाची फाईल, कोणती फाईल आहे, वर्डपॅडची. मग सर्वप्रथम वर्डपॅड ओपन करावं लागणार. केलं वर्डपॅड ओपन, नंतर कुठं आणणार, फाईल ओपन, कुठे सेव्ह केली फाईल आपण, डी ड्राईव्हमध्ये. मग सर्वप्रथम कुठे येणार, डी ड्राईव्हमध्ये. फाईलला नाव काय दिलं आहे, संदीप ना. मग एकाला सिलेक्ट करून एस टाईप करायचं आहे. बघा दाखवते संदीप नावाची फाईल, आणि तीच फाईल काय केली, ओपन केली. आता आपण ज्यावेळी फाईल ओपन केली त्यावेळी त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे, एक्स आणखीन वाय लिहिलं आहे, बरोबर आहे. सध्या मी इंटर करतो अजून. आता इथून काय लिहिलं, ABC समजा त्याच्यामध्ये ॲड करतो अजून, बरोबर. ABC लिहिलं ना त्याच्यामध्ये. आपल्याला बॅकग्राऊंड नको असेल तर काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे, हायलाइट कलरमध्ये जाऊन नो कलर केला, बरोबर आहे. आता पण आपण जी फाईल ओपन केली त्याच्यामध्ये काय होतं, एक्स आणि वाय लिहिलं होतं, फक्त हे ABC लिहिलेलं होतं का, नाही. मग हे ABC पण जर का आपल्याला त्याच फाईलमध्ये सेव्ह करायचे आहेत तर कुठे येणार, फाईलमध्ये जाऊन काय करणार, एकदा सेव्हवरती क्लिक करायची. कळेल. आता तो विचारणार का फाईलला काय नाव द्यायचं आहे, नाही. आता इथून क्लोज केली. आता पुन्हा बघू हे संदीप नावाची फाईल ओपन करून काय काय मिळतं आपल्याला, XY मिळतं की पुन्हा ABC पण मिळतं आहे. इथून ओपन केली ती, बघा झालं. कळलं सेव्हचा अर्थ नीट काय तो. आपण जे नंतर चेंजेस करत जाणार ते फक्त एकदा फाईलमध्ये जाऊन कुठे क्लिक करायचे आहे, एक तर सेव्हवरती क्लिक करायची किंवा कंट्रोल एस बटन दाबायचं. कोणतं बटन दाबणार, कीबोर्डवरती कंट्रोल एस. आता कंट्रोल एसचा अर्थ काय, की जे आपण बदल करत जाणार थोडे थोडे ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये सेव्ह होत जाणार. समजतं ना, जे बदल करत जाणार ते काय होणार, ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये सेव्ह होत जाणार. कळलं एवढं, समजते, करणार एवढी प्रॅक्टिस, समजते.
कोणते कोणते आपण काय करणार आता, जे आपण अलग अलग फाईल सेव्ह केल्या आहेत बरोबर ना, तुम्ही काय करा, या तिन्ही फाईल सेव्ह केल्यात ना एवढ्या फाईल, हे प्रत्येक फाईल ओपन करा, त्यामध्ये थोडे चेंजेस करायचे आणि सेव्ह करून बघा, दुसऱ्या दिवशी तेवढंच फाईल ओपन होते का नाही ते. करायला व्यवस्थित प्रॅक्टिस याची, समजतंय, करा एवढी प्रॅक्टिस.